राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोरे ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, ज्याने तुम्ही अशा पद्धतीचे एक व्हिडिओ मिस नका करू. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही स्विंग ट्रेड, ज्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये एंट्री केल्यानंतर चांगले रिटर्न्स मिळू शकतात. त्याच्यासोबत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमची एंट्री लेवल, त्यानंतर तुमचं स्टॉप लॉस आणि त्यानंतर तुमचं टार्गेट काय असेल, डॉट टू डॉट लेवल, हे पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी सांगणार आहे. त्या ठिकाणी पाहू शकता 1 वीक टाईम फ्रेमनुसार HDFC बँकचं चार्ट आहे. त्याच्यासोबत स्टॉकनी ह्या झोनमध्ये सपोर्ट घेतला होता. फर्स्ट टाईम स्ट्रॉंग सपोर्ट घेतल्यानंतर आपण दिला होता ऑल टाईम हायच्या नियर. या ठिकाणी बघू शकता स्ट्रॉंगली रेजिस्टन्स फेस करून 2 ते 3 वेळेस रेजिस्टन्स फेस केला होता. हा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल, थर्ड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल, हा फोर्थ टाईम रेजिस्टन्स घेऊन परत डाऊनफॉल आले. परत त्या झोनच्या नियर, ज्या झोनपासून रॅली स्टार्ट झाली होती त्याच झोनच्या नियर परत स्टॉक पुलबॅक घेतलेलं आहे. त्याचनंतर या ठिकाणी पाहू शकता प्राइस ॲक्शन कन्फर्मेशन झालेलं आहे. ह्या झोनमध्ये स्ट्रॉंग बायर्स ॲक्युमुलेट झाल्यानंतर बायर्सने ह्या झोनच्या वरती परत डोमेन ॲक्टिव्ह केल्यानंतर वर साईडला पुलबॅक करून वर साईडला स्ट्रॉंगली बाईंग केली होती. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या झोनच्या नियर सपोर्ट झोनपासून 12 ते 13% रॅली दिली होती. त्याच्यासोबत परत हा स्टॉक वरच्या साईडला सेलर्सला ट्रॅप करून सेलर्सची लिक्विडिटी घेतल्यानंतर परत डंप केला आहे. त्याच्यासोबत आपण आता 1 डे टाईम फ्रेमनुसार बघितलं तर तुम्हाला प्राइस ॲक्शन समजून जाईल. ट्रेंड चेंज झालेला आहे. हा लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून डाऊनफॉल आला होता. डाऊनफॉल नंतर ह्या झोनमध्ये सपोर्ट क्रिएट केल्यानंतर ट्रेंड चेंज करून लोअर लोचं कन्फर्मेशन हायर कन्फर्मेशनमध्ये ट्रेंड चेंज करून ह्या ठिकाणी खालच्या साईडला ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर रिस्पेक्टली सपोर्ट फेस करून ह्या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट सपोर्ट अप मूव, सेकंड टाईम सपोर्ट अप मूव, थर्ड टाईम ह्या झोनच्या नियर डबल सपोर्ट फेस केला होता स्टॉकनी. ह्या झोनच्या नियर सपोर्ट फेस करून अप दिला होता. परत ह्या झोनच्या नियर सपोर्ट फेस करून अप दिलं होतं. त्या ठिकाणी पाहू शकता एक गॅप फिलचा एरिया पण पेंडिंग आहे स्टॉकमध्ये. त्याच्यासोबत स्टॉकनी परत अप दिलेलं तर परत लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून परत डाऊनफॉल दिला. ट्रेंड लाईन दिसते तुम्हाला. ट्रेंड लाईनला रिस्पेक्टली सपोर्ट फेस करत होता. ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन दिले. सेलरची लिक्विडिटी ग्रॅप करून ह्या झोनमध्ये बायर्स ॲक्युमुलेट झाले स्लोनसाठी. प्रिव्हियस डेला स्ट्रॉंगली वरच्या साईडला कॅन्डल क्लोजिंग केली. ह्या ठिकाणी लिक्विडिटी ग्रॅप करून वरच्या साईडला स्लोन स्टडी बायर्स ॲक्युमुलेट झाल्यानंतर हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतो लोअर लो टाईम फ्रेममध्ये. ह्या ठिकाणी तुम्ही 15 मिनिट टाईम फ्रेमवर जर स्विच करून बघितले त्यानंतर हायर हायचा लोअर मूवमध्ये चेंज झालेले. त्यानंतर खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन अशी मार्क केल्यानंतर रिस्पेक्टली ट्रेंड लाईनला सपोर्ट फेस करून अपमूव देतोय स्टॉक. तुमची एंट्री लेवल असेल स्टॉकमध्ये 1466 ते 1467 रुपये तुमची एंट्री लेवल असेल. त्याच्यासोबत तुमचा स्टॉप लॉस असेल 1421 रुपये आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल स्विंगमध्ये. जास्त गॅप ओपन दिलं किंवा जास्त गॅप डाऊन ओपन दिलं ह्या ठिकाणी थोडंफार तर तुम्ही एंटर नका करू स्टॉकमध्ये. आफ्टर फ्लॅट ओपनिंग जर ब्रेकआउट दिला प्रिव्हियस डेच्या हायला त्यानंतरच तुम्ही एंटर करा. तर दुसरा स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये इंड्युसिंग बँक लिमिटेड. ह्या ठिकाणी पाहू शकता स्टॉक ऑल टाईम हायला एक टच केल्यानंतर डाऊनफॉल दिलं. त्यानंतर कन्सोलिडेशन झोनमध्ये गेला होता. कन्सोलिडेशन झोनमध्ये दिल्यानंतर कन्सोलिडेशन झोनला ब्रेकडाऊन दिले. ह्या ठिकाणी पाहू शकता 2 आवर्सनुसार बघितलं तर ह्या झोनमध्ये पाहू शकता स्टॉकनी डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन केलं आफ्टर डाऊनफॉल. त्याच्यासोबत ह्या झोनमध्ये स्ट्रॉंगली सपोर्ट झोन क्रिएट करत होता. सपोर्ट झोन बेसला ब्रेकडाऊन दिले. त्यानंतर ह्या झोनमध्ये सेलरची लिक्विडिटी ग्रॅप केल्यानंतर ह्या झोनमध्ये प्राइस ॲक्शन कन्फर्मेशन झाले. डब्ल्यू पॅटर्नचं पण कन्फर्मेशन झाले स्टॉकमध्ये. तर स्टॉकमध्ये तुमची एंट्री लेवल असेल फ्लॅट ओपन होऊन जर वर साईडला ब्रेकआउट दिला तर तुमची एंट्री लेवल असेल 1429 ते 1430 रुपयाला तुमची एंट्री लेवल असेल स्टॉकमध्ये. तुमचा स्टॉप लॉस असेल स्टॉकमध्ये 1377 ते 1380 रुपये. तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये 1545 ते 1550ला तुम्ही 1545 ते 1550ला तुम्ही स्विंग ट्रेडमध्ये प्रॉफिट बुक करू शकता. तर तिसरा स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये ICICI बँक 1 डे टाईम फ्रेमनुसार. या ठिकाणी पाहू शकता स्टॉकने खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर रिस्पेक्टली ट्रेंड लाईनला सपोर्ट फेस करतोय. हा फर्स्ट सपोर्ट अप मूव, सेकंड टाईम सपोर्ट अप मूव, थर्ड टाईम सपोर्ट अप मूव. त्याच्यासोबत ह्या झोनमध्ये पाहू शकता हा झोन आधी स्टॉकचा कंटिन्युअस रेजिस्टन्स झोन बनत होता. हा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल. त्याच्यासोबत खालच्या साईडला स्ट्रॉंग रिस्पेक्टफुली ट्रेंड लाईनला सपोर्ट फेस करून स्टॉकने वरच्या साईडला प्रिव्हियस डेच्या दोन्ही रेजिस्टन्स झोनला ब्रेकडाऊन देऊन खालच्या साईडला परत एक पुलबॅक घेतले. तर ह्या झोनमध्ये तुम्ही लॉंग जाऊ शकता स्टॉकमध्ये. त्याच्यासोबत
स्विंग ट्रेड पण झालेला आहे, त्याच्यासोबत प्रायशन कन्फर्मेशन पण झालेलं आहे. त्याच्यानंतर ब्रेकडाऊन नंतर रिटेस्टला पण आलेला आहे स्टॉक. 1 ते 2 वीक कन्सोलिडेशन करून वरच्या साईडला स्ट्रॉंग क्लोजिंग गेली प्रिव्हिडेला. तर तुम्ही मंगळवारी ट्रेड प्लॅन करू शकता स्टॉकमध्ये. जेव्हा स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग प्रिव्हिडेच्या हायला ब्रेकआउट नंतर तुम्ही एंटर करू शकता. तर तुमची एंट्री लेवल असेल स्टॉकमध्ये 1135 ते 1140 रुपयाला. त्याच्यासोबत तुमचा स्टॉप लॉस असेल 2 ते 2.5% स्टॉप लॉस असेल तुमचं 1100 ते 1107 ते 8 रुपयेपर्यंत तुमचा स्टॉप लॉस असेल. त्याच्यानंतर तुमचं टार्गेट असेल 1:2 म्हणजे पॉईंट राहील तुमचे 1180 ते 1200पर्यंत. तुम्ही सायकोलॉजी नंबर पण आहे 1200. तर ह्या झोनमध्ये तुम्ही तुमचं टार्गेट बुक करू शकता ICICI बँक स्टॉकमध्ये. पिक्चर परफेक्ट स्टॉक झालेला आहे, प्रायशन कन्फर्मेशन झालेलं आहे, हायर आय पॅटर्न कन्फर्मेशन केलेलं आहे. तर 2 ते 3 लॉजिक बनवू शकता स्टॉकमध्ये एंटर करण्यासाठी. तर तुम्हाला डॉट टू डॉट लेवल, त्याच्यासोबत लॉजिक, त्यानंतर प्रायक्शन, तुम्हाला एंट्री प्राईस, त्यानंतर स्टॉप लॉस पॉईंट समजला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.